2024 मध्ये राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यामध्ये महायुतीला मोठा झटका बसला, मोठा दणका बसला। मग लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्य सरकारनं महायुतीनं राज्यातल्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आणि या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर 1500 रुपये हप्त्याप्रमाणे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे राज्यातल्या महिलांना मोठा आर्थिक लाभ मिळू लागला। महिलांना 2-2, 3-3 महिन्याचे अधिकचे पैसे ॲडव्हान्समध्ये जमा केले आणि त्यानंतर राज्यामध्ये विधानसभा निवडणुका लागल्या। मग विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये असल्यामुळे नोव्हेंबरपर्यंतचे पैसे 7500 असे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि एका घरामध्ये 2-2, 3-3 महिलांना या संपूर्ण योजनेचा लाभ मिळाला। महिलांना मोठा फायदा झाला। सुरुवातीला सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली होती त्यासाठी राज्यातल्या सर्व महिलांनी अर्ज केले होते, पण मात्र त्यासाठी काही निकष सुद्धा लावण्यात आले होते, पण मात्र ते निकष न तपासता सरसगट ज्या महिलांनी लाडक्या बहिणीचं खातं उघडलं, ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्या खात्यावर पैसे जमा करायला सुरुवात झालेली होती। आणि ज्या पद्धतीनं महायुतीनं सांगितलेलं होतं की आम्ही जर सरकारमध्ये आलो तर 2100 रुपयाचा हप्ता, आम्ही जर सरकारमध्ये आलो तर 1500 रुपये जी दिली जाणारी रक्कम आहे ती 1500 वरून 2100 रुपये करू आणि 1500 रुपयावरून 2100 रुपये करू असं सांगितल्यानंतर राज्यातल्या महिलांनी मोठं मताधिक्य हे महायुतीला दिलं, कारण की महायुतीचे जे नेते आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की महिलांनी भरभरून आशीर्वाद आम्हाला दिले म्हणून। मग आता पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे, पण मात्र यामध्ये काही निकष, अटी आणि शर्यती सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। आता इथून पुढे फक्त ज्या पात्र महिला असतील त्यांनाच या ठिकाणी लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार आहेत। मग ते नेमके निकष काय असणार आहेत, कशा पद्धतीने असणार आहेत हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये सगळीकडे एकच चर्चा सुरू होती लाडक्या बहिणींची, आणि लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा चर्चा चालू होती की पैसे कधी येणार, पैसे कधी येणार, पैसे कधी येणार। आता नोव्हेंबरपर्यंतचे पैसे दिले गेले होते, पण मात्र आता डिसेंबर महिना आहे, मग डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार, मग 1500 येणार का 2100 येणार, याच्यामध्ये सुद्धा तफावत आहे, हे सुद्धा अजून कन्फर्म झालेलं नाही। कारण की आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि कॅबिनेटमध्ये तसा निर्णय घेतला जाईल की नेमके 2100 रुपये द्यायला सुरुवात कधीपासून करायची। म्हणजे शपथविधी झाला की कॅबिनेटची बैठक होईल, कॅबिनेट बैठकीमध्ये सगळे काही ते सांगितलं जाईल की 2100 रुपये कधीपासून द्यायचे। पण मात्र 2100 रुपये देण्यासाठी सुरुवातीला त्या ठिकाणी अर्थसंकल्प मांडावा लागेल आणि अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी एक वेगळं बजेट काढावं लागेल, असं हे सरकारचं धोरण असतं। मग तोपर्यंत महिलांना 1500 रुपयेच मिळतील असं आपलं एकंदरीत वाटतं, पण मात्र हे 1500 रुपये सुद्धा ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या अगोदर प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत होते तेच आता इथून पुढे सुद्धा होतील का? कारण की राज्यामधल्या 2 कोटीपेक्षा जास्त महिला लाडक्या बहिणीसाठी अर्ज केलाय आणि त्या यासाठी पात्र आहेत आणि त्यांनी आतापर्यंतचा लाभ सुद्धा घेतलेला आहे। मग आता सरकारी तिजोरीवर मोठा भार पडत आहे, कारण की 2 कोटी महिलांना 2100 रुपये प्रमाणे जर पैसे द्यायचं म्हणलं तर मग किती मोठा भार हे आर्थिक तिजोरीवर पडू शकतो, असा सुद्धा विचार आपल्या या ठिकाणी करावा लागेल। त्यामुळं जे काही निकष होते, शर्यती होत्या, अटी होत्या, ह्या आता या महिन्यापासून चालू होतील आणि ज्या महिलांनी या योजनेसाठी पात्र आहेत फक्त त्यांनाच पैसे मिळतील असं एकंदरीत आपल्याला या संपूर्ण योजनेवरून वाटतं। कारण की याच्यामध्ये सुरुवातीलाच काही निकष लावण्यात आले होते, त्यामध्ये सांगितलं होतं की ज्या महिलांच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा महिलांना हे 1500 रुपये मिळणार नाहीत। त्यानंतर ज्यांचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा सुद्धा महिला यासाठी पात्र असणार नाहीत। त्यानंतर ज्या महिलांच्या घरचे नवरा किंवा इतर कोणी हे इन्कम टॅक्स भरतात त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आणि ज्या महिलांच्या इथं
4 व्हीलर गाडी आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे द्यावं लागतील, अशीच अटी शर्यती होत्या। पण मात्र निवडणूक तोंडावर असल्यामुळं या सगळ्या अटी शर्यती बाजूला ठेवून सरसगट पैसे द्यायला सुरुवात केली होती। पण मात्र आता इथून पुढे असं होणार नाही। या योजनेसाठी ज्या महिला खऱ्या पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल, कारण की ज्या महिला खऱ्या लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचत आहेच, पण त्याचबरोबर ज्यांना या पैशांची गरज नाही, ज्यांच्याकडे आर्थिक जास्त जे पैसे आहेत तरीसुद्धा त्यांना हा लाभ मिळत असल्यामुळं जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हे पैसे पोहोचले पाहिजेत आणि फक्त त्यांनाच लाभ झाला पाहिजे आणि सरकारी तिजोरीवर भारसुद्धा आला नाही पाहिजे। त्यामुळं कुठंतरी इथून पुढं आता परत एकदा या संपूर्ण योजनेची जे पात्र महिला आहेत यांच्या अर्जाची छाननी होऊ शकते, तपासणी होऊ शकते आणि यासाठी इथून पुढं प्रत्येक घरोघरी येऊन विचारपूससुद्धा होऊ शकते की तुमचं उत्पन्न किती आहे, तुमचे कागदपत्र किती आहेत, तुमचं घर कसं आहे, या संपूर्ण गोष्टीचं क्रॉस व्हेरिफिकेशन होईल। म्हणजे एकंदरीत संपूर्ण अर्जाची छाननी होईल आणि त्यामधून ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल। म्हणून कुठंतरी या सगळ्या योजनेकडे सध्या अशा पद्धतीच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। जर असं झालं तर नक्कीच लाडक्या बहिणी नाराज होतील का, आणि ज्यांना पैसे मिळालेत आणि ज्यांना नाही मिळालेत यांच्यामुळं सरकारला कुठंतरी सरकारवर पुन्हा प्रश्नचिन्ह महिला निर्माण करतील का, असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात। एकंदरीत ज्या पद्धतीने सरकारनं आता अटी शर्यती निकष लावण्यासाठी प्रयत्न चालू केलेत त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।